नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ नगर पालिका की तीसरी सामान्य सभा फिर स्थगित। शिवसेना नेता राजेंद्र वालेकर ने जताई तीखी प्रतिक्रिया। अंबरनाथ नगर पालिका की तीसरी सर्वसाधारण सभा एक बार फिर स्थगित कर दी गई है, जिससे राजनीतिक माहौल गर्मा गया है। इस पर शिवसेना के ज्येष्ठ नगर सेवक राजेंद्र वालेकर ने प्रतिक्रिया देते हुए प्रशासन और कार्य प्रणाली पर गंभीर सवाल उठाए हैं। राजेंद्र वालेकर ने कहा कि नगर पालिका की बैठकें बार बार स्थगित होना शहर के विकास कार्यों में बाधा बन रहा है। उन्होंने आरोप लगाया कि नाले सफाई, विकास कार्यों और अन्य महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा करने के बजाय बैठकों को अधूरा छोड़ दिया जाता है, जिससे जनता के काम प्रभावित हो रहे हैं। उन्होंने यह भी कहा कि विभिन्न मुद्दों पर समय रहते पत्र देकर जानकारी दी गई थी, बावजूद इसके बैठक में आवश्यक निर्णय नहीं लिए जा सके। राजेंद्र वालेकर ने सवाल उठाया कि जब सभी विषयों पर चर्चा के लिए एजेंडा तैयार होता है तो उसे बार बार स्थगित क्यों किया जा रहा है। उन्होंने प्रशासन और नगर पालिका के नेतृत्व पर भी निशाना साधते हुए कहा कि शहर के विकास से जुड़े मुद्दों पर गंभीरता से निर्णय लेने की आवश्यकता है, लेकिन लगातार हो रहे स्थगन से कामकाज प्रभावित हो रहा है। इस घटनाक्रम के बाद अंबरनाथ नगर पालिका की कार्यप्रणाली को लेकर राजनीतिक चर्चा तेज हो गई है और विभिन्न स्तरों पर नाराजगी जताई जा रही है। सर्व मते आम्ही आमच्या शिवसेनेच्या सर्व मते ही सभा तहकूब करण्याच्या मागचं कारण गेल्या वेळेची जी मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये आमचे कुठलेही मिनिट्स घेतले नव्हते आणि मिनिट्स हे होते आर्थिक बाबीचे, जेणेकरून अंबरनाथ शहरातले जे होर्डिंग्स आहेत अनाधिकृत ते काढण्यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती केली होती, परंतु शिवसेनेचे कालच्या वेळेस माईक बंद ठेवले होते आणि आज आम्ही बघतोय ते मिनिट्स आमचे कट केले होते। 10 दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलं होतं, नियमानुसार 10 दिवसापूर्वी पत्र द्यावं लागतं आणि ते पत्र आम्ही दिलं होतं का आमचे हे नीतियुक्तामध्ये आमचे मिनिट्स यावे आणि आमचे विषय आहेत, तेही आमचं पत्राचं वाचन करायला तयार नाहीयेत आणि जाणीवपूर्वक आमच्या सर्व पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे मिनिट्स कसे कट होतील हे त्यांनी, कारण का याच्यामध्ये आर्थिक नुकसान अंबरनाथ शहराचं होत आहे, नगरपालिकेचं होत आहे। काल पण तुम्हाला सांगतो, काल पण त्यांनी सांगितलं का नाले गटाराचा विषय होता, तर तुम्हाला सांगतो का नगरपालिकेमध्ये एक विषय जो होतो तो एक विषयाचा एकच ठराव होतो का दोन होतात, परंतु यांनी दोन ठराव बनवले, एक नाल्या सफाईचे, एक पहिले आमचा एक झोन होता तो चारचा झोन होता, परंतु यांनी एक्स्ट्रा एक झोन बनवून 5चा ठराव केला आणि दोन्ही ठराव तसेच ठेवले। एकावर शैलेश भोईचा सूचक अनुमोदक आहे आणि दुसऱ्यावर करंजुले आणि रवी करंजुले यांचे हे ठराव, ते मला वाटतं माझे तुम्हाला मी तेही तुम्हाला देतो वाटत सर। आणि त्यानंतर नियम असा आहे का नाले सफाई ही तुकडे तुकडे न करता एकठ्ठा टेंडर काढलं पाहिजे होतं, तेही त्यांनी तुकडे करून 5 तुकडे केले। ठराव झाला होता 4चा आणि ठराव झाले 4च्या नंतर पण सुद्धा त्यांनी ठराव चुकीचा करून त्यांच्या मनमानी कारभाराला मी अध्यक्ष मॅडम आरोप करत नाही, परंतु सगळे प्रशासन आणि नगराध्यक्षांना पण मी सांगेल का तुम्ही 2 ठराव बनवू शकत नाही, नियमानुसार 2 ठराव बनवता येत नाही आणि दोन्ही ठराव माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला लागत असेल तर तुमच्या समोर देतोय। मागची जी विशेष सभा होती ती तहकूब केल्यानंतर भाजपाने शिवसेनेचा निषेध केला होता घोषणाबाजी करून की शिवसेनेमुळे शहराची कामं रखडतायत। आज सुद्धा सभा तहकूब झाल्यानंतर तसाच सूर आहे भाजपाच्या नगरसेवकांमध्ये। मी तुम्हाला सांगाल, शिवसेना भाजप ही युती आहे, अखंड युती आहे ही, परंतु इथल्या खालच्या घाणेरडं राजकारण जे अंबरनाथ नगरपालिकेतल्या काही नेते मंडळी जे करतायत, जे बीजेपी असतील किंवा काही असतील, परंतु आमचे जे वरिष्ठ नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे, तसेच आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजही शिवसेना भाजप ही युतीच आहे, परंतु ज्या घाणेरडा राजकारण अंबरनाथ शहरामध्ये चालू आहे, जे लोक या सत्तेवर बसलेत त्यांनी हात कसे भरभडतील, आज ते आमच्यावर आरोप करतायत का यांनी 40-30 वर्ष सत्ता भोगली, परंतु यांनी आल्या आल्या सुरुवात केली। आणि तुम्हाला सांगतो अंबरनाथ शहरामध्ये 2-2 ठराव कधी केले जातात का, तुम्ही तुमच्या हातात ठराव देतो आणि तुम्ही चेक करावा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर मार्गदर्शन करावं साधारणपणे। तुमचं एक मीम व्हायरल करण्यात आलंय मागच्या सभेनंतर, ते सुद्धा तुम्ही सभागृहात दाखवलं। सर, सभा आमच्या वाळेकर परिवाराला विरोधकांनी जे मोठं केलंय ते चुकीचे मार्गदर्शन करून किंवा चुकीचे न्यूज चालून आमच्या वाळेकर परिवाराला जे सगळ्यात जर मोठं केलं असेल तर ह्या लोकांनी केलेलं, आम्ही त्यांचे धन्यवाद मानेल का माझे फोटो असेच व्हायरल करा
परंतु नागरिकांना मी विनंती करेल का हा जो इथला बीजेपीचा जो खालच्या थराचा इथला जो स्थानिक, मी वरच्या बीजेपीच्या लोकांना बोलत नाही, कारण का आमचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आणि आज आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशाचं काम चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी एकच सांगेल का वरिष्ठांनी सुद्धा ह्या खालच्या लोकांची कानचेपी केली पाहिजे आणि हा जो घाणेरडा प्रकार चालू आहे, आज तुम्हाला सांगतो आमच्या इथं बॅनर लावला, तुम्ही पायरीवर बघितला असाल आणि त्याच्यावर शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवून त्याच्यावर मार्क केला दाखवलाय. आज तुम्ही ज्यावेळेस शिवसेना बीजेपी वरिष्ठ वरती युती आणि घाणेरडा प्रकार, तुम्ही काँग्रेसच्या लोकांना तुम्ही आयुष्यभर काँग्रेससाठी भांडलो आपण, आज शिवसेना आणि बीजेपी त्याच काँग्रेसच्या मांडीवर जाऊन हे लोक जर बसलेत असतील, आजही तुम्हाला सांगतो आमचे कबीर गायकवाडांनी आताच डिक्लेअर केलं का मी कोणत्या पक्षामध्ये गेलो नाही, मी शिवसेनेमध्ये काँग्रेसमध्ये आहे. तर मी तुम्हाला तेच सांगेल, काँग्रेस सगळे युती करणार का? शहर विकासासाठी तुम्ही भाजपसोबत युती करायला तयार आहात का भविष्यात? आमच्या वरिष्ठांचा जो आदेश असेल, आमचे खासदार श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेब, आमचे गटनेते, आमचे सदा पाटील, आमचे जे काही इथले नगरसेवक, सगळ्या महिला आघाडी, आज तुम्हाला सांगेल का त्यांचा जो आदेश असेल आम्ही सर्वजण एकमताने मंजूर करू आणि आमचा अखंड 32 जणांचा गट आज लास्ट पर्यंत राहणार. जर हे लोकांनी अशीच जर हे करत राहिलं तर याचा परिणाम शहरामध्ये सगळ्यात जर चुकीचा निर्णय जाणार आहे ह्या बीजेपीच्या स्थानिक नेत्यामुळं. आजही आम्ही विश्वजित करून दिले संघ बोलत होतो, परंतु काही त्यांच्या अंतर्गत नेते आहेत तर त्यांना कसलंही इथं एकत्र होऊन द्यायचं नाहीये आणि आपण शहराचा विकास करून द्यायचा नाही. साहेब, परवा देखील MRDP अंतर्गत आपली मागणी होती नगरसेवकाच्या पतीवरती, तर त्याच्या बाबतीत आपण काय मुद्दा उचललाय का? हो सर, ते उठूनच देत नाही ना बाबू, मग मुद्दाच उचलून देत नाहीये. तुम्हाला सांगतो 2013ला ज्यावेळेस एखाद्या MRDP ऍक्ट नुसार होत आहे तर त्यावेळेस तो मुद्दा हे केला पाहिजे, त्या लोकांनी समोर आणला पाहिजे. धन्यवाद. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.